फ्रेंड्स, भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला स्वागत आहे. आज आपण पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा बनवणार आहोत. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील मुलांना आणि रोज मग दुपारून काय खायला द्यायचं, मधल्या वेळेत भुकेसाठी काय करायचं, तसा मस्त टेस्टी आपण पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा बनवणार आहोत. तर चला मग रेसिपीला सुरुवात करू. यासाठी मुरमुरे घेतलेले मी. तर मुरमुरे कोणतेही घेऊ शकता तुम्ही. तसे पांढरे असे मुरमुरे घ्यायचे. तर भडंग वगैरे तुम्हाला घ्यायचे तर तेही तुम्ही घेऊ शकतात, पण मी साधा मुरमुरा घेतलेला आहे. तर या मुरमुऱ्यांमधला आपण एकच वाटी मुरमुरा घेणार आहोत. तर कढईमध्ये अगोदर आपल्याला थोडंसंच तेल टाकायचं, 1 पोह्यांच्या चमच्यावरच तेल टाकायचं आहे. आणि त्याच्यामध्ये एकदम कमी गॅसवर आपल्याला हे 1 वाटीभर मुरमुरे आपल्याला भाजून घ्यायचे. भाजायची म्हणजे त्यांचा रंग चेंज करायचा नाही आपल्याला, तर फक्त गरम करायचे. ते कधी त्यांच्यामध्ये जो वातडपणा आहे किंवा सॉफ्टनेस आहे तो जायला पाहिजे. ते मुरमुरे आपल्याशी कुरकुरीत व्हायला पाहिजे. म्हणून मग आपण हे मुरमुरे आपल्याला चांगले परतून घ्यायचे व्यवस्थित असे. तर सारखे कमीत कमी सतत कमी गॅसवर कंटिन्यू आपल्याला हलवत असे कमीत कमी 2 ते 3 मिनटं आपल्याला चांगले गरम करायचे. हे सतत हलवायचे म्हणजे तेव्हा तुमचे हे मुरमुरे चांगले व्यवस्थित असे गरम होतील. आता तुम्हाला पुढे दाखवते मी. हाताने चुरगळल्यावर लगेच त्यांचा चुरा होतो, बघू शकता. हाताने चुरगळल्याबरोबर त्यांचा चुरा होतो, म्हणजे याचा अर्थ आपले हे मुरमुरे चांगले कुरकुरीत झालेले आहे. मग आता हे आपण काढून घेऊ. एका परातीमध्ये किंवा मोठ्या भांड्यात तुम्ही काढू शकता यांना. मग आता मी हे मोठ्या एका परातीत काढून घेणार आहे. आता यासाठी आपल्याला ह्या पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते आता व्हिडिओमध्ये पुढे आपण बघूच. तर त्यासाठी मी पुदिना घेतलेला आहे. पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घेतलेला आहे. तर हे सगळं आपण अगोदर धुवून घ्यायचं आहे. एका कपड्यावर थोडंसं असं त्याचं पाणी निथरून घ्यायचं आहे आणि मगच आपण रेसिपीला सुरुवात करायची. तर मी अगोदर धुवून व्यवस्थित कपड्यावर कोरडं करून घेतलेलं आहे. आणि नंतर मग आता आपण कढईत तेल ठेवू आणि त्याच्यात आपल्याला हे तळून घ्यायचे. एक एक करून आपल्याला हे तळून घ्यायचे. आता अगोदर चिवड्यासाठी आपण शेंगदाणे तळणार आहोत. तशी गाळणी घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे आपलं तेल खराब होत नाही आणि आपल्याला हे तळलेल्या वस्तू व्यवस्थित अशा काढायला सोयीस्कर होतात. म्हणून या गाळणीमध्ये आपण हे शेंगदाणे असे या पद्धतीने तळून घेऊ. आता बघू शकता शेंगदाणे आपले चांगले असे व्यवस्थित असे तळून झालेले, सोनेरी रंगाचे होईपर्यंत आपण हे तळलेले आहे. मग ते साईडला काढून ठेवायचे. मग त्याच्यातच आपल्याला कढीपत्ता तळून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा तेलात बुडेल अशा हिशोबाने तो तळायचा आहे. म्हणजे चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळायचा आहे. मग नंतर तेल निथरून घ्यायचं आहे आणि हा कढीपत्ता सेपरेट आपल्याला दुसऱ्या एका ताटात किंवा वाटीत आपल्याला काढायचा आहे. मुरमुऱ्यांमध्ये मिक्स करायचं नाही आहे, तर सेपरेट एका ताटात काढायचं आहे. नंतर कोथिंबीर याच पद्धतीने आपल्याला अशी तळून घ्यायची. तर कोथिंबीर जवळजवळ मी अर्धी जुडीच्या आसपास कोथिंबीर घेतलेली आहे आणि पुदिन्याची बी जवळजवळ म्हणजे अर्धी जुडी घेतलेलीच आहे. तुम्ही जेवढं जास्त टाकाल ना हा त्याचा फ्लेवर छान येतो असा. तर बघू शकता कोथिंबीर ही आपली चांगली छान अशी तळून झालेली, एकदम कुरकुरीत झालेली. मग ती काढून घेऊ आपण एक साईडला आणि नंतर लगेचच आपण त्याच्यातच पुदिना तळून घेणार आहोत. पुदिना पण चांगला कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हा तळायचा. आता बघू शकता पुदिना पण आपला चांगला तळून झालेला आहे व्यवस्थित असा. नंतर लगेच मग आता राहिलेल्या हिरव्या मिरच्या, तर हिरव्या मिरच्याही आपल्याला याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहे आणि चांगल्या मस्त अशा तळल्या गेल्या का मगच त्या तेलातून आपल्याला काढून घ्यायचे आपल्याला चांगल्या. आता तुम्हाला जसं तिखट लागत असेल त्या हिशोबाने तुम्ही हिरव्या मिरच्यांचा वापर करू शकता. आता मी इथं माझ्या घरात लहान मुलं असलेल्यामुळे जवळजवळ 4 ते 5 मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. त्याचे तुकडे करून घेतलेले होते म्हणजे त्या आतून बाहेरून व्यवस्थित अशा तळले जातात. आता हा सगळा आपलं हे साहित्य तळून झालेलं आहे. मग याला आपण आता मिक्सरच्या भांड्यात आपल्याला दळून घ्यायचे. आता हे सगळं साहित्य आपण एका छोट्या मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊ आणि हे ऑलरेडी आपण अगोदरच तेलात तळलेलं आहे, त्याच्यामुळे दळताना ते तेलकट होणार आहे. पण मग तुम्हाला जर त्याची एकदम अजून बारीक पेस्ट पाहिजे असेल, एकदम चिकन अशी पेस्ट बनवायची असेल, त्याच्यात पाणी न टाकता आपण थोडासा तेलाचा वापर करणार आहोत. तर थोडंसं वरून अजून त्याच्यात तेल ॲड करायचं आहे, म्हणजे टाकायचं आहे आणि तेव्हा हे दळून घ्यायचं. म्हणजे काय होईल, एकदम चांगली अशी चिकन अशी पेस्ट तयार होईल. मग ज्यावेळेस आपण मुरमुऱ्यांना लावू ना
तर व्यवस्थित अशी एकसारखी लावेल. आता हे मी थोडंसं तेल टाकूनच दळलेलं, तर बघू शकता एकदम अशी बारीक आपली ही त्याची पेस्ट तयार झालेली. मग आता ही एक साईडला आपल्याला एका वाटीत काढून ठेवायची ही पेस्ट. आणि आता चिवड्यासाठी आपल्याला जो मसाला लागणार आहे तर तो मसाला आपण बघणार आहोत. आता चिवड्यासाठी लागणारा मसाला म्हणजे मी त्याच्यात 2 चमचे जिरे घेतलेले आणि धने घेतलेले. तर हे धने जिरे आपल्याला 2 चमचे जिरे आणि 2 चमचे धने हे भाजून घ्यायचे चांगले, आणि ते नंतर एका वाटीत काढून घ्यायचे आपल्याला. आता बघू शकता हे भाजलेले जिरे 2 चमचे धना पावडर, नंतर मग त्याच्यात आपण साखर घेतलेली 1 चमच्यावर, मीठ घेतलेले 1 चमच्यावर साधं मीठ, आणि काळं मीठ घेतलेलं आहे, आणि 1 चमच्यावर आपण चाट मसाला घेतलेला आहे. तसं हे सगळं आपण एकत्र केलेलं आहे. आणि नंतर मग याची आपल्याला मिक्सरमध्ये चांगली पावडर बनवायची आणि ही काढून घ्यायची. मग आता ही पावडर आपण जशी चिवड्याला लागेल तशी आपण वापरू शकतो. मग आता हे परातीत आपण हे जे मुरमुरे घेतलेले होते तर बघू शकता ते एकदम चांगले कुरकुरीत झालेले. मग त्याच्यातच आपण हे तळलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे. वाटल्यास थोडेसे असे मुरमुरे टाकून वाटी अशी तेलकट असते ती पुसून घ्यायची, म्हणजे तेल आपलं वेस्टेज जात नाही. आणि नंतर मग जो मसाला आपण वाटलेला आहे तर तो मसालाही टाकून घ्यायचा आहे. पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरचीचा जो मसाला आहे तर तो आपण त्याच्यात टाकून घ्यायचा आहे. आणि नंतर मग जो मसाला आपण कोरडा तयार केलेला आहे त्याच्यातला 1 ते 2 चमचे आपण याच्यात टाकून घ्यायचे. तुम्हाला जसा फ्लेवर आवडेल तसा तुम्ही त्याच्यात मसाला टाकू शकता. या पद्धतीने असं. आणि नंतर असं पूर्ण मुरमुऱ्यांना आपल्याला हे चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं, म्हणजे सगळे मसाले असे एकसारखे लागतील मुरमुऱ्यांना, आणि व्यवस्थित असा आपला हा चिवडा तयार होणार आहे बघा. तर याच पद्धतीने हलक्या हाताने आपल्याला पूर्ण असं चोळून घ्यायचं. मग जसं जसं तो मिक्स होईल तसा तसा चिवड्याचा रंग बदलेल. तर बघू शकता असा हिरवागार आपला हा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा तयार झालेला आहे. तर याच्यातच आपल्याला मस्त जी पाणीपुरीवर आपण शेव टाकतो ना, बारीक पिवळी शेव, तर ती तुम्ही ॲड करून घ्यायची त्याच्यामध्ये. आणि ज्यावेळेस मुलांना खायला द्याल ना हा चिवडा, त्याच्यावर थोडासा कांदा वगैरे तुम्ही टाकू शकता, किंवा थोडासा लिंबाचा रस वगैरे टाकून देऊ शकता. तर असं मस्त पाणीपुरी खाल्ल्यासारखीच अशी टेस्ट येते, आणि असा मस्त आपला हा चिवडा तयार होतो. तर असं तुम्ही कमीत कमी 3 ते 4 महिने टिकणारा असं मस्त आपला हा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा तयार होतो. तर फ्रेंड्स, रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की ट्राय करून बघा. तोपर्यंत भेटू आपण पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.